श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी वैष्णवी तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तुमचा आजचा दिवस खरंच खूप शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे गुरुवार, तर सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता 31 मार्च म्हणजे स्वामी प्रकट दिन हा दिवस येण्यासाठी फक्त 11 दिवस राहिलेले आहेत। आपण आपल्याला जमेल त्यांनी 21 दिवसाची सेवेला सुरुवात केलेली आहे, पण ज्यांना शक्य नाही, काहीतरी अडचणीमुळे काहीच करणं शक्य नाही, त्यांनी 11 दिवसाची सेवा करायची। सेवा कोणती करायची आहे ते तर मी सांगणारच आहे। त्याचबरोबर ज्यांना काहीच करणं शक्य नाही त्यांनी काय करावं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघू शकता। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वामी प्रकट दिन हा 31 मार्चला आहे। आपण सर्वांनाच माहिती आहे की स्वामी महाराजांना आपण जेवढं मागता, म्हणजे जेवढी आपली अपेक्षा स्वामी महाराजांकडून असते त्याच्या दुप्पट स्वामी महाराज आपल्याला देतात। पण एक लक्षात घ्या, कोणतीही सेवा करत असताना स्वामी महाराजांकडून फक्त इच्छा पूर्ण व्हावी या गोष्टीसाठीच सेवा करा, असं नका करू। ज्या गोष्टी स्वामी महाराज तुम्हाला देतात त्या, म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला स्वामी महाराज देणार आहेत त्या गोष्टी आपल्या चांगल्यासाठीच असणार आहेत, ह्या गोष्टीचा विचार करूनच सेवा करायची आहे। मन साफ असेल तर सगळ्याच गोष्टी साफ असतात। मनामध्ये जर अंधकार असेल तर सगळ्याच गोष्टी अंधकार असल्यासारख्या वाटतात। ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। कोणतीही सेवा करत असताना मन साफ ठेवूनच तुम्हाला सेवा करायची आहे। म्हणजे मनामध्ये असं काही वाईट आणायचं नाही की स्वामी महाराजांची सेवा केली तरच फळ भेटणार आहे, सेवा नाही केल्यानंतर आपल्याला फळ भेटणार नाही। फक्त स्वामींवर जर विश्वास ठेवला तरी सुद्धा स्वामी महाराज आपली सर्व इच्छा पूर्ण करतात। या गोष्टीचा अनुभव खूप लोकांना आलेला आहे। फक्त श्री स्वामी समर्थ या गोष्टीचं नामस्मरण सुद्धा, या मंत्राचं नामस्मरण जर केलं तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी बदलायला सुरुवात होते। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला उद्यापासून म्हणजे 21 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत 11 दिवसाची स्वामी महाराजांसाठी सेवा करायची। जशी जमेल तशी साधी सोपी सेवा आपल्याला करायची। असं काही नाही की पूजा मांडणी चांगली केली तर स्वामी महाराज आपल्याला लगेच फळ देतील, असं काही नसतं। किंवा आपण फक्त त्यांच्या समोर बसलात तर लगेच स्वामी महाराज आपली इच्छा पूर्ण करतील, असंही नाही। एक लक्षात घ्या, मी आधीच तुम्हाला व्हिडिओ सुरू झाला त्यावेळेस सांगितले की मन साफ असेल, आपली सगळ्या गोष्टी जर आपण दुसऱ्या बाबतीतही चांगलं व्हावं असा जर विचार करत असाल तर स्वामी महाराज जास्तीत जास्त आपल्याला द्यायचा विचार करत असतात। म्हणून आपण जी सेवा करणार आहोत, जी सेवा आपल्याला करायची आहे ती मनामध्ये कोणत्याच गोष्टी, वाईट गोष्टी न आणता सेवा करायची आहे। तर सेवा करत असताना उद्यापासून सेवा करायची आहे। खूप जणांचे असे प्रश्न असतात की घरामध्ये सेवा करावी का, बाहेर करावी का, स्वामी केंद्रातच करावी का, म्हणजे ज्याच्या त्याच्या विचारानुसार जे ते प्रश्न विचारतात। एक लक्षात घ्या, तुम्ही कोठेही केव्हाही कोणत्याही वेळी सेवा करू शकता। स्वामी महाराजांची सेवा तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता। पण जी 11 दिवसाची सेवा आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये असा नियम आहे किंवा अशी अट आहे की त्याच वेळी सेवा करावी, म्हणजे त्या वेळामध्ये स्वामी महाराज त्या ठिकाणी असतात, म्हणून आपल्याला त्याच वेळामध्ये सेवा करायची असते। पण खूप जणांना असं आहे की आम्हाला काही खूप गोष्टीची अडचण आहे, म्हणजे वेळच आम्हाला मिळत नाही, आम्हाला जो वेळ मिळेल त्यावेळेस सेवा केली तर चालेल का? तर एक लक्षात घ्या, तुम्हाला असा काही संकल्प करून सेवा करायची नाही। जे संकल्प करून सेवा करतात त्यांना त्याच वेळामध्ये सेवा करावी लागते। पण ज्यांना संकल्प न करता म्हणजे फक्त स्वामी महाराजांसाठीच सेवा करायची आहे त्यांनी कोणत्याही वेळी सेवा केली तरी चालेल। म्हणजे तुम्हाला वाटलं की आता वेळ आहे, चला स्वामी महाराजांची सेवा आपण करून घेऊया, तर तुम्ही सेवा करून घेऊ शकता। तुम्ही सकाळी घ्या, संध्याकाळी घ्या किंवा दुपारच्या वेळी घ्या, जो वेळ तुम्हाला मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही स्वामी महाराजांसाठी सेवा करू शकता। फक्त 12 ते 12:30 या दरम्यान फक्त सेवा करायची नाही, ही गोष्ट महत्त्वाची आहे। तर तुम्हाला संकल्प जर तुम्ही केला असेल, उद्या जर ज्यांनी संकल्प करून सेवेला सुरुवात केली आहे, सेवा करणार असाल तर तुम्हाला त्याच वेळामध्ये, तुम्ही सकाळी सेवा केली तर तुम्हाला सकाळी सेवा करायची आहे, ज्यावेळी तुम्ही सेवा केली आहे त्याच वेळामध्ये तुम्हाला 11 दिवस सुद्धा सेवा करायची आहे। पण ज्यांना फक्त स्वामी महाराजांसाठीच सेवा करायची आहे, म्हणजे कोणतीच इच्छा न मागता स्वामींची सेवा करायची आहे, त्यांनी कोणत्याही वेळी सेवा केली तरी चालेल। तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृताची। आपण 21 दिवसाची सेवा करून बघितली असेल किंवा ज्यांना माहिती आहे की ह्या सेवा कराव्या, त्याच सेवा तुम्हाला 11 दिवसाच्या सेवेमध्ये सुद्धा आहेत। त्याच्यामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे एक पाठ, 1 अध्याय ते 21 अध्याय आपल्याला एका बैठकीमध्ये वाचायचे आहेत। ज्यांनी संकल्प केला आहे त्यांना मी सांगत आहे, लक्षात घ्या,
आणि ज्यांनी संकल्प न करता सेवा करायची आहे त्यांनी सुद्धा 1 अध्याय ते 21 अध्याय एका बैठकीत वाचलं तरी चालेल. पण तुमच्या वेळेनुसार तुम्ही थोडे थोडे अध्याय वाचलात तरी चालेल. पण ज्यांनी संकल्प केला आहे, ज्यांना असं वाटतं की आपली इच्छा पूर्ण व्हावी, ज्यांना काही गोष्टींसाठी जर तुम्ही ही 11 दिवसाची सेवा करत असाल तर तुम्हाला वेळेमध्ये सेवा, एका बैठकीमध्ये सेवा करायची आहे. त्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे 11 माळी जप. 11 माळी जप म्हणजे जप माळेवर करा, एक उदबत्ती लावा. जपमाळ नसेल तर एक उदबत्ती लावा. उदबत्ती संपेपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप म्हणजे जप करू शकता. 11 माळी जप करू शकता जपमाळेवर, किंवा ज्यांच्याकडे जपमाळ नाही किंवा ज्यांना शक्य नाही जपमाळेवर 11 माळी जप करणं, त्यांनी एक उदबत्ती लावून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. ती संपल्यानंतर तुम्ही जागेवर उठू शकता. त्यानंतर तिसरी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्राची. तारक मंत्राची सेवा तर सगळ्यांनाच माहिती आहे. खूप जण काय करत असतात, एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याच्यावर हात ठेवून सेवा करतात. त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. म्हणजे तारक मंत्राची जर तुम्हाला अनुष्ठान करायचं असेल ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये असणार आहे. ज्यांना ही सेवा करायची आहे फक्त हात जोडून तारक मंत्राचे, त्यांनी हात जोडून निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्के अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. म्हणजे तुम्हाला 3 सेवा करायची आहे. स्वामी चरित्र सारामृताचं 1 पाठ, 1 अध्याय ते 21 अध्याय. त्यानंतर तुम्हाला 11 माळी जप आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 3 सेवा करायच्या. ज्यांनी संकल्प केला आहे त्यांनी एका बैठकीमध्ये सेवा करायची आहे, घरामध्ये सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला पूजा मांडणी करायची की नाही असाही प्रश्न असेल तर तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरी चालेल. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपण स्वामी महाराजांसाठी काहीतरी करावं, वेगळी पूजा मांडावी, तर तुम्ही वेगळी पूजा सुद्धा मांडू शकता. म्हणजे वेगळी पूजा मांडणीमध्ये तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावर लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र, त्याच्यावर स्वामी महाराजांचा फोटो, पाण्याचा एखादा पेला त्या ठिकाणी ठेवायचा आहे स्वामी महाराजांसाठी. त्याचबरोबर त्या ठिकाणी स्वामी चरित्राचा ग्रंथ त्या चौरंगावर ठेवायचा आहे, जपमाळ ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये घंटा असेल तर घंटा त्या ठिकाणी ठेवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे. आणि ज्यांना संकल्प करायचा आहे त्यांनी एक नारळ घ्यायचा आहे, ती नारळ सुद्धा त्या पूजेमध्ये ठेवला तरी चालेल. म्हणजे तुमची 11 दिवसाची सेवा पूर्ण झाली की स्वामी प्रकट दिना दिवशी तुम्हाला तेच नारळ स्वामी केंद्रामध्ये नेऊन ठेवायचं आहे. अशा पद्धतीने स्वामीची म्हणजेच तुम्हाला अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. ज्यांना वाटत नाही पूजा मांडणी करायची गरज नाही तर तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरी चालेल. पण ज्यांना इच्छा आहे खरंच काहीतरी आपल्याला करावं तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता. काही नाही, फक्त एक लक्षात घ्या, स्वामी महाराजांचा फोटो आपल्या देवघरामध्ये असलाच पाहिजे. नसला तर तुम्ही नवीन घ्या आणि स्वामी महाराजांचा फोटो आपल्या देवघरामध्ये ठेवा. त्यांच्या समोर बसून तुम्ही सेवा करू शकता. ह्या 3च सेवा आपल्याला 11 दिवस करायच्या आहेत. जसं जमेल तशी सेवा तुम्ही करू शकता. पण ज्यांना मी खूपदा सांगत आहे की ज्यांनी संकल्प केला आहे त्यांनी एका वेळेमध्ये एका बैठकीमध्ये सेवा करायच्या आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना सेवा करणंच होत नाही, म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा ह्या 3 सेवा करणं होत नाही. त्याच्यामध्ये खूप जण असे आहेत की ज्यांना वाचता येत नाही, खूप जण असे आहेत की ते ऑफिसला जातात, दिवस त्यांचा कामामध्ये जातो, फक्त रात्री झोपण्यासाठी घरामध्ये येतात, असे सुद्धा खूप जण आहेत. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला जमलं तर फोनमध्ये स्वामी चरित्र, म्हणजे तुम्ही काम घरामध्ये करत असाल तर स्वामी चरित्र 1 अध्याय ते 21 अध्याय पूर्ण यूट्यूबवर दाखवलं जातं, ते तुम्ही लावून देऊ शकता आणि ते ऐकत तुमचं काम करू शकता. त्याचबरोबर तुम्ही फोनमध्ये 11 माळी जप बी म्हटलात तर तुम्ही 11 माळी जप म्हणजे तुम्ही तुमचं मनातल्या मनात आपण श्री स्वामी समर्थ फोनमध्ये लावून दिल्यानंतर आपलं मनामध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण सुरू होतं किंवा आपण सुद्धा म्हणायला लागतो. अशा पद्धतीने तुम्ही फोनमध्ये लावून देऊ शकता. तारक मंत्र सुद्धा तुम्ही फोनमध्ये लावून देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही आपल्या घरामध्ये ते नामस्मरण, ती सेवा पूर्णपणे होऊ शकते. आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांनी सुद्धा फोनमध्ये लावून दिलं तरी चालेल. त्याचबरोबर ज्यांना असं वाटतं की आम्हाला काहीच करणं होत नाही, त्यांनी फक्त 5 मिनिट दिवसभरातून काढायचे आहे. झोपायच्या वेळी तुम्ही स्वामींसमोर यायचं आहे, 5 मिनिट बसायचं आहे, आपल्या खाली आसन घ्यायचं आहे, बसायचं आहे आणि हात जोडायचे आहेत आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं फक्त 5 मिनिट म्हणायचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही काहीच करू
अख्खा फक्त 5 मिनिट स्वामींकडे बघत बघत, स्वामींचा जी फोटो आहे त्यांच्याकडे बघत बघत तुम्हाला हात जोडून स्वामींचा जप करायचा आहे. जेवढा होईल तेवढा फक्त आपल्याला त्या 5 मिनिटामध्ये आपला घर संसार सगळं सोडून द्यायचं आहे. फक्त स्वामी महाराजांकडे आपलं फक्त लक्ष स्वामी महाराजांकडेच असलं पाहिजे. म्हणजे आपलं लक्ष दुसरीकडे न जाता फक्त स्वामी महाराजांकडे जावं. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि कोणताच विचार आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये आणायचा नाही. आपण जे म्हणतोय त्याच्याकडे आपले कान असले पाहिजेत, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने ज्यांना कोणती सेवा होत नाही त्यांनी फक्त नामस्मरण ही सेवा करा. म्हणजे तुम्ही काम करत असताना करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ऑफिसमध्ये जाताना गाडीमध्ये बसलेला असाल त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करत जाऊ शकता. जसं जमेल तसं तुम्ही नामस्मरण जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा. ह्या सेवा तुम्ही साध्या सोप्या सेवा आहेत, जशी जमेल तशी सेवा करा. ज्यांना शक्य आहे संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्यांनी संकल्पयुक्त सेवा एका बैठकीतच करा. हे मी खूपदा सांगत आहे. याचं कारण की तुम्हाला इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला सेवा करायची आहे. पण ज्यांना फक्त स्वामी महाराजांसाठीच सेवा करायची आहे, फक्त स्वामी महाराजांसाठी स्वामी प्रकट दिनानिमित्त ज्यांना सेवा करायची आहे त्यांनी फक्त संकल्प न करता तुम्ही कुठेही केव्हाही कोणत्याही वेळी तुम्ही सेवा केला तरी चालेल. ज्यांना असं वाटतं की 1 तास मला इकडून म्हणजे ऑफिसला जात असताना गाडीमध्ये बसल्यानंतर म्हणजे बसमध्ये बसल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे 1 तास असेल तर तुम्ही गाडीमध्ये बसून बसमध्ये बसून सुद्धा स्वामी चरित्र वाचू शकता. आपली सेवा मनोभावे असणं गरजेचं आहे. आपलं मन फक्त स्वामी महाराजांपर्यंत जावं. आपली जी सेवा आहे ती फक्त स्वामी महाराजांकडे जावी अशीच इच्छा असते. दुसरं काही आपण स्वामी महाराजांना मागत नाही. त्यांनी फक्त स्वामी महाराजांची सेवा जर करायची असेल तर तुम्ही कोणत्याही वेळी तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही सेवा करू शकता. त्याचबरोबर एका बैठकीत म्हणजे एका वेळात तुमचं पारायण होत नसेल, तुम्ही सकाळी 7 अध्याय वाचा, दुपारी 7 अध्याय वाचा, संध्याकाळच्या वेळी 7 अध्याय वाचा. अशा पद्धतीने तुम्ही सेवा केली तरी चालेल. त्याचबरोबर एक लक्षात घ्या, जेवढी जमेल तेवढं नामस्मरण करा. जास्तीत जास्त काही नाही. स्वामी महाराजांना काहीच मागू नका. तुम्हाला ज्या गोष्टी तुम्ही न मागता तुम्हाला स्वामी महाराज जास्तीत जास्त दिले एवढीच अपेक्षा आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.